शहराच्या वीज प्रश्नावर तोडगा, प्रभाग 6 मध्ये नवीन डीपी बसवण्याच्या कामाला प्रारंभ। वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर अखेर प्रशासकीय स्तरावर ठोस कार्यवाही सुरू झाली आहे। प्रभाग क्रमांक 6 मधील विविध भागांत नवीन डीपी ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले असून यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। प्रभाग 6 मधील वाढत्या वीजभारामुळे नागरिक त्रस्त होते। या पार्श्वभूमीवर नगरसेविका वैभवी अमित दुसाने यांनी शहर अभियंता जितेंद्र महाजन व आमदार अनुप अग्रवाल यांना निवेदन देऊन तक्रार केली होती। शहरातील अन्य नगरसेवकांनीही डीपींची क्षमता वाढवण्याची मागणी लावून धरली होती। आमदार अनुप अग्रवाल यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी चर्चा केली। राज्यमंत्र्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देत नवीन डीपींना मंजुरी दिली। आमदार अग्रवाल यांनी नुकतीच वीज विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते। आजपासून प्रभाग 6 मधील पाटील नगर, सर्वेश्वर नगर, गणेश नगर आदी 4 ते 5 ठिकाणी नवीन डीपी बसवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली। यावेळी खालील मान्यवर उपस्थित होते: शहर अभियंता जितेंद्र महाजन, उपमहापौर ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील, नगरसेविका वैभवी अमित दुसाने, माजी उपमहापौर तथा नगरसेवक भगवान गवळी, नगरसेवक जयेश वावदे सोबत चंद्रशेखर तोरवणे, मधुकर सूर्यवंशी, अजबराव खैरनार, प्रशांत साळुंखे, अमित दुसाने, प्रफुल्ल पाटील आणि मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थिती होते। नवीन डीपीच नव्हे तर गोंदूर आणि भोकर सबस्टेशन येथे नवीन वाढीव क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरचा प्रस्ताव देखील देण्यात आला आहे। त्याला लवकरच मंजुरी मिळेल अशी ग्वाही उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, भगवान गवळी, वैभवी दुसाने आणि जयेश वावदे यांनी दिली। परिसरातील नागरिकांनी आमदार अनुप अग्रवाल व सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत। मी वैभवी अमित दुसाने, नगरसेविका प्रभाग क्रमांक 6, भारतीय जनता पार्टी। आज पाटील नगर इथे नवीन डीपीचं काम सुरू झालं। 2 दिवसापूर्वी महावितरणला गणेश नगर आणि आपल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये सगळ्या महिला आंदोलनाला गेल्या होत्या। आंदोलन नव्हतं, ते निवेदन होतं। साहेबांना निवेदन द्यायला की लाईटचा खूप मोठा प्रश्न येतोय की वेळोवेळी लाईट जाते आणि हा प्रभाग देवपूर भाग हा टॅक्स पेअर असल्यामुळे त्यांना सुविधा मिळण्यासाठी ते नागरिक प्रत्येक वेळी खटाटोप करत असतात। पण आज आमदार साहेबांनी परत एकदा सिद्ध करून दाखवलं की जर शहराचा नेता हा भक्कम असेल तर कामं हे जसं साहेबांनी शब्द दिला होता की 20 दिवसानंतर आम्ही काम सुरू करू, पण 2 दिवसातच हे काम सुरू झालं। यासाठी आमदार धर्मयोद्धा अनुप यांचे आम्ही सगळा प्रभाग क्रमांक 6 देवपूरवासियांकडून भैयासाहेबांचे आम्ही खरंच मनापासून आभार मानतो की भैयासाहेबांनी 2 दिवसात हे काम मार्गी लावलं आणि यापुढे भैयासाहेब अशीच शहरात विकास कामं करतील आणि सगळ्या नागरिकांनी त्यांच्या सोबत असावं ही या निमित्ताने मी विनंती करू इच्छिते। जास्त उन्हाच्या उकाळ्यामुळे बऱ्याच ट्रान्सफॉर्मरवरती लोड वाढलेला आहे। त्याच्यामुळे रात्री जाण्याचं प्रमाण प्रमाणात वाढलेलं होतं। त्या अनुषंगाने नगरसेवक म्हणजे लोकप्रतिनिधी त्यांनी प्लस आमदार साहेबांनी त्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यासाठी आम्हाला त्यानुसार कंपनीमार्फत वीज निरंतर योजनेअंतर्गत या आपण ज्या लोकेशनला थांबलो तिथं आपण 25चा ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी वाढवून 100 kVA करत आहोत आणि अशाच पद्धतीने आपण तुळशीरामनगरमध्ये प्लस धुळे शहरामध्ये जवळपास 20 ते 25 ट्रान्सफॉर्मर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आपण त्याची क्षमता वाढ करणार आहोत, जेणेकरून जे रात्रीचे फ्यूज कॉल म्हणजे फ्यूज जाण्याचे जे प्रमाण आहे ते कमी होऊन लोकांना सुरळीत वीज पुरवठा करता येईल। धन्यवाद सर।